नमस्कार मित्रांनो. भारतीय स्त्रियांसाठी खास रिटायरमेंट नियोजनाचे उपाय. म्हणजे भारतीय स्त्री जवळपास रिटायरमेंट करतच नाही, कुठलीच करत नाही. कामावर असलेली करत नाही आणि कामावर नसलेली करत नाही. कामावर नसलेली म्हणजे की ज्या स्त्रिया जॉब करत नाही अशा, परंतु घरात भरपूर काम असतं त्यांना, बरोबर ना? मग यांच्यासाठी जर रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असली किंवा रिटायरमेंट घ्यायची असली यांना, तर मग तेव्हा रिटायरमेंट ऍक्च्युली कधी होती? तर कधीच होत नाही. परंतु एक पैसा जवळपास पाहिजे किंवा वयाच्या एका स्पेसिफिक पिरियड नंतर जेव्हा नातवंड येतात त्यावेळेस घरात आराम पाहिजे किंवा आपल्या इतर सुखसुविधा ज्या की आपल्या आयुष्यभरात पूर्ण झाले नाही त्या रिटायरमेंट मध्ये होऊ शकता का? जसं कुठे फिरायला जायचं असेल किंवा एखादी गाडी घ्यायची असेल किंवा इतर काही गोष्टी, एखादा छंद जोपासायचा असेल, त्या होऊ शकता का? तर त्यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर याविषयी आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत. भारतातील स्त्रियांचं जे की रिटायरमेंटचं नियोजन आहे ते वेगळं आहे. का बरं? ते याच कारणासाठी, कारण की त्या आयुष्यभर सगळ्यांची जबाबदारी घेता, परंतु स्वतःच्या रिटायरमेंटचं किंवा सुरक्षित आयुष्याचं नियोजन कधीच करत नाही. ओके, मग यासाठी ते सगळ्यात वेगळं आहे, कारण की ते संपूर्ण डेडिकेटेड असतं आपल्या कुटुंबासाठी. मग आता जर भारतातल्या बहुतांशी स्त्रिया ज्या आहे यांना आर्थिक गरजांसाठी दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं. पती आहे, मुलं आहे किंवा इतर नातेवाईक आहे. कारण की काय असतं की घरकाम ज्या महिला करताय सध्या, तर त्या स्वतः काही कमवत नाही, म्हणजे त्यांच्याकडे उत्पन्न नाही, पैसे नाही. त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं सेव्हिंग नसतं, सेव्हिंग नाही त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट नाही आणि पैसा वाढत नाही आणि परिणाम अस्थिरता असतो. आता आपल्याला वाटेल काम करणाऱ्या स्त्रिया काहीतरी सेव्हिंग करत असेल. ओके. मग ते पण करता, त्या पण करता सेव्हिंग, परंतु त्या कुणासाठी करता? की आपल्या मुलांसाठी करता. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या रिटायरमेंटसाठी कधीच करत नाही. आणि भरपूर वेळेस असं होतं की काम करणाऱ्या स्त्रिया सुद्धा आर्थिक निर्णयापासून दूर असतात. सोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट की लेडीजची लाईफ एक्सपेक्टन्सी ही जास्त असते, म्हणजे त्या जास्त काळ जगता पुरुषांपेक्षा. मग अशा वेळेस त्यांना आरोग्य खर्चासाठी किंवा इतर खर्चासाठी स्वतःजवळ पैसे असलेले पुरले पण पाहिजे. त्यामुळे त्यांना पण गरज आहे स्वतःच्या रिटायरमेंट प्लॅनिंगची तयारी करण्यासाठी. ओके. आता काय आहे की महिलांसाठी जे नियोजन असतं ना रिटायरमेंटचं, ते पुरुषांपेक्षा इतर कुणाही काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा खूप वेगळं असतं. सखोल आणि स्वातंत्र्य असणं गरजेचं असतं. कारण की लेडीज काय करता की ही जी सेव्हिंग आहे ते मोस्ट ऑफ स्वतःसाठी करत नाही, मुलांबाळासाठी करता किंवा कुटुंबासाठी करता. मग अशा वेळेस त्यांच्या हातात पैसे असणं हे खूपच दूरची गोष्ट आहे. मित्रांनो, हे जर नियोजन तुम्हाला करायचं असेल, एखादी लेडीज, एखादी स्त्री जिला वाटतंय की मी जॉबला आहे किंवा मी जॉबला नाही तरी पण मला मुलांसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे किंवा एखादा मोठा पैसा गॅरंटीने माझ्या हातात पाहिजे, माझा टॅक्स सेव्ह झाला पाहिजे आणि इतर गरजा भागल्या पाहिजे, तर या सगळ्यासाठी मी फायनान्शियल कन्सल्टन्सी देतो. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला मेसेज पाठवत राहील आणि तुम्हाला संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी तुमची मदत करत राहील. आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, मगच पुढे जा. चॅनल सबस्क्राईब करा, मगच पुढे व्हिडिओ बघा. तर चला, 6 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामध्ये महिलांनी लक्ष ठेवायला पाहिजे, की स्वतःचं एक वेगळं सेव्हिंग अकाउंट ठेवायला पाहिजे. ओके. आणि स्वतःचं पोर्टफोलिओ तयार करायला पाहिजे. सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय? ज्यामध्ये तुमचे पैसे येणार, बरोबर, म्हणजे बचत केलेले पैसे. आणि एक पोर्टफोलिओ म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही पैसे फक्त साचवच नाहीये तर ते गुंतवताय पण आणि ते वाढणार पण आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही राईट इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कमीत कमी जोखमीचे आणि दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट साधन तुम्ही, इन्व्हेस्टमेंट साधन म्हणजे काय की एखाद्या त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की जिथे कमी जोखीम आहे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. आता जास्त जोखीम मी का नाही म्हणते, मोस्ट ऑफ, मी आधीच कारण दिलं की मोस्ट ऑफ लेडीज
कशा की आर्थिक डिसिजन स्वतः घेत नाही. दुसरी गोष्ट की जर त्यांचं डिसिजन चुकत असेल आणि पैसा बुडत असेल किंवा कमी येत असेल तर त्यावेळेस त्यांच्यावर सर्व परिवाराचा दबाव असतो. तर असं होऊ नये यासाठी कमीत कमी जोखमीचं आणि दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट साधन, दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट टर्ममध्ये ते इन्व्हेस्ट करू शकता. हां, तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल तर तुमच्यासाठी काही वेगळे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे ना ते कुठले कुठले आहे, हा नंबर आहे, यावर तुमचं नाव व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे. फॉर एक्झाम्पल रिटायरमेंटची रिक्वायरमेंट आहे, मुलांसाठी काही पॉलिसी सुरू करायची आहे किंवा टर्म इन्शुरन्स पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो. या नंबरवर तुम्ही संपर्क करून माहिती मिळवू शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट, जसं जसं महिलांचं वय वाढतंय तसं तसं महिलांची लाईफस्टाईलमध्ये लाईफस्टाईल डिसीज असतं, गर्भाशयाचे आजार असतात, हार्मोनल आजार असतात, हे त्यांच्या रिटायरमेंट नंतर जास्त प्रमाणात जाणवतात. अशा वेळेस सुद्धा त्यांना हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे. कारण की त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स, तुमच्याकडे पैसे असले आणि तुम्ही जर आजारी पडला तर आत्ताच्या घडीला बघू शकता खूप जास्त पैसे हॉस्पिटलमध्ये जात आहे. तुम्हाला हॉस्पिटलचा गुण येईल की नाही, तुम्ही बरे होणार की नाही, तो नंतरचा भाग आहे. परंतु ट्रीटमेंटसाठी तर तुमचे पैसे जातात. अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, तुमची मुलं आहे आणि तुमचा जोडीदार आहे, याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. हो, संबंध चांगले आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहे, कुटुंब साथ देतं हे पण खरं आहे, परंतु आर्थिक स्वातंत्र्यता तेवढीच महत्वाची आहे. ज्यावेळेस तुमच्या जोडीदारावर एखादं संकट येईल, जसं की नोकरी गेली आणि 6 महिने नोकरी भेटत नाही, तुमच्याकडे जर काही सेव्हिंग असली तर तुमच्या सेव्हिंग मधली सेव्हिंग तुम्ही कुटुंबात वापरू शकता, तुमच्या जोडीदारासाठी वापरू शकता. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरचं अवलंबित्व कमी करा, पूर्णपणे अवलंबून राहू नका. आणि हे भविष्याच्या दृष्टीने पूर्णपणे अवलंबित्व हे भविष्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्या लेडीज बाहेर काम करू इच्छित नाही त्यांच्यासाठी घर बसल्या पॅसिव्ह इन्कम त्यांनी शोधला पाहिजे. आपल्याला घर बसल्या काय काम करता येईल, फॉर एक्झाम्पल ऑनलाईन टीचिंग आहे, काही क्राफ्ट मेकिंग, सेलिंग आहे किंवा फ्रीलान्सिंगचं, ज्या गोष्टीत तुम्ही चांगले आहे. आता भरपूर लेडीज स्वतः घरातूनच काय करता की 5 टिफिनचे डब्बे, 10 टिफिनचे डब्बे असे त्यांचं कंटिन्युअसली चालू असतं. ओके. किंवा काही जण काय करतात की पाळणा घर काढतात किंवा काही जण भरपूर असे विविध पर्याय आपल्या एरियाच्या अकॉर्डिंग ते शोधत असतात. तुम्हाला अजून जर तुमच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करून घ्यायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा निवांत पैसा. ओके. निवांत पैसा हे तुम्ही यूट्यूबवर टाईप केल्यावर तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव दिसेल, चॅनलचा लोगो या ठिकाणी आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे तर मी उपाय सांगितले पॅसिव्ह इन्कम वगैरे. आता तुम्हाला काय डिसाईड करायचं आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचं फायनान्शियल एज्युकेशन. फायनान्शियल एज्युकेशन यासाठी तुम्हाला महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बचत पण कळेल, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक पण कळेल. बचत वेगळी आहे, गुंतवणूक वेगळी आहे आणि इतर गोष्टी, फॉर एक्झाम्पल SIP, गॅरंटेड रिटर्न प्लॅन, टॅक्स प्लॅनिंग पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे, जे की तुम्हाला फायनान्शियल एज्युकेशन मध्ये महत्वाचं आहे. भरपूर स्त्रिया काय करतात, फक्त सोने खरेदी करता, त्या खुश होता वर्षभरासाठी आणि आपले पैसे तसेच ठेवतात. सोन्याचा रेट वाढतोय, अतिशय उत्तम गोष्ट आहे, परंतु तुमची सगळी जी अमाऊंट आहे ती सोन्यातच टाकू नका. दुसरे पण भरपूर सगळे इन्व्हेस्टमेंटचे इन्स्ट्रुमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करू शकता. अशा गोष्टी आहेत, तिथे पण तुम्ही करायला इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर शेअर मार्केटचा विषय येणार आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की मला सेफ्टी हवी आहे की अस्थिरता. शेअर मार्केट ऑलवेज सब्जेक्टेड टू द मार्केट रिस्क. ओके. मग काय होतं की शेअर मार्केटमधनं किंवा म्युच्युअल फंडमधनं जास्त रिटर्न मिळता, अशा गोष्टीला तुम्ही बळी न पडता तुमचं जोखीम काय आहे, तुमचं आर्थिक उद्दिष्ट काय आहे, तुमच्या कौटुंबिक जबाबदारी पण आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. शेअर बाजार नक्कीच चांगला आहे, परंतु मला वाटतं पर्सनली की सुरक्षितता नेहमीच प्रथम असावी. आता तुम्ही तुमच्याकडची गुंतवणूक, तुमची जीवन दोन्ही सुरक्षित ठेवू शकाल किंवा ठेवायचं असेल
तर आम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क करा. आमचा हा नंबर आहे ज्याच्यावर तुम्हाला कंटिन्युअसली मेसेज मिळत राहील, ज्याच्याद्वारे तुम्ही आर्थिक नियोजन करू शकता. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.